तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे। तर मी कार्यकर्ता आहे आणि माझं हे पद कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही। ज्यांनी माझं मंत्रिपद नाकारलं त्यांना जाऊन विचारा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। त्याचबरोबर फडणवीस आणि बावनकुळेंनी मंत्रिपदाबाबत आश्वासन दिलं होतं असंही ते म्हणाले। मुनगंटीवारांच्या विधानानंतर त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। दरम्यान मुनगंटीवारांनी नागपुरात गडकरींची भेट घेतली आणि मगच त्यानंतर ही प्रतिक्रिया दिली। दरम्यान सुधीर मुनगंटीवारांना मोठी जबाबदारी देण्यात येईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। सुधीर भाऊ, शपथविधीच्या आधी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांशी आपलं बोलणं झालं, काय बोलणं झालं काही सांगा? नाही, मला 13 तारखेला रात्री ते माझ्या घरी आले होते, डिटेल बोलणं झालं। ते म्हणाले तुमचं नाव आहे, तुमचं नाव पाठवलंय। उलट मग ते म्हणाले की तुमच्या मनात अभाव काय आहे तो। सुधीर भाऊंची नीट चर्चा झालेली आहे। सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि जसं मी सांगितलं की पक्षाने काही लोकांना मंत्रिमंडळात न घेण्याच्या पाठीमागे त्यांना काही विशिष्ट जबाबदारी देण्याचा मानस तयार केलेला आहे। शेवटी पक्ष आणि सरकार या दोन्ही गोष्टी आपल्याला चालवायच्या असतात। त्यामुळे काही वेळी सरकारमध्ये काम करणारे पक्षात काम करतात, काही पक्षात काम करणारे सरकारमध्ये काम करतात। सुधीर भाऊ अतिशय अनुभवी नेते आहेत, महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष राहिलेले आहेत। त्यामुळे आमच्या केंद्रीय पक्षाने त्यांच्याबद्दल काही विचार करूनच त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही।